एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त दोघच जण इथं राहा, बाकी सगळे जा. आणि बैल बंड्या घेऊन जा सोबत, कारण तिकून पुराच्या पुरा कैलीचा माल इकडे आणायचा आहे आणि तिकून तिकडेच विकायला घेऊन जायचा आहे. जा, तोपर्यंत आराम करा. 7-12 का बहुत माल जमा करके रखा है रे तुम लोगों ने. पूर्ण गावात घुमली ना तू? बरोबर पाहिलं ना? अरे हो ना, पूर्णच गाव पाहिलं ना आपलं वालं. कुठंच नाही दिसू राहिलं ना बल्लू. बल्लू? आता हा बल्लू कोण आहे? आता त्या बोकड्यासोबत बल्लू हरपला काय? नाही, बोकड्याचं नावच बल्लू आहे. थांब जराशी, ते उठूनच राहिले झोपेतून. कसं आहे, ते कैऱ्या तोडल्यानं पुऱ्या वावरातल्या, तर ते मार्केटात न्याय लागते म्हणून लवकर झोपले ते, नाही तर तेच 12 वाजेपर्यंत बाहेर राहायचे बसले. सरपंच आले, कॅमेऱ्यात पाले लावा का कुठं गेला माय बोकुड. तर काय झालं बाई? माईचा बोकुड नाही दिसू राहिला कुठं गेला. तर तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे ना, तर त्याच्यात पहा बरं कुठं दिसते काय. तर पण त्याला वेळ लागेल ना, एका घंट्यात पाहिल्या जाते काय? सगळे जिकडले पाहा लागेल आपल्याला कॅमेरे. आणि ते कसं आहे, फुरसतीचं काम आहे, आरामानं काम आहे, ते गडबडीत जमन नाही ना. एक काम करा, तुम्ही आता घरी चालले जा, रात्राला झाली आहे. मी उद्या फुरसतीत वावरात सगळं शांततेत पाहतो. आणि मला जर काही असं वाटलं तर मग मी तुम्हाला सांगतो. ते कसं आहे, मला 4 वाजताच मार्केटात जाणं आहे. कैऱ्या आहे त्या तोडलेल्या, त्या विकासाठी. त्याच्याच्यानं कसं मला आता टाइम नाही आहे. मी आता झोप घेतो थोडीशी, मग मला लवकर जा लागते ना त्याच्याच्यानं. बरं ठीक आहे सरपंच साहेब, पण नक्की पाहिजे कुठं असन माय बल्लू. चोरला तर नसन कोण? आता कोण चोरते व? काही चोरला नसन तो, कुठं तरी चरत बसला असन. बोकुड भल्ला टेस्टी आणला होता. 7-12 गावातला बोकुडच तर एवढा टेस्टी आहे. तर गहू ज्वारी तूर हे किती टेस्टी असन खाले. आपण पिझ्झा खायला जाऊ 1-2 वाजता, तर त्याला रिकाम पण काढ तू. त्या बायण्यानंच म्हटलं भेट नाही होते आपलं वालं. नाही, आपण पिझ्झाच्या तिथे भेटू शकत नाही. माझ्या घराबाजूचा मुलगा राहतो तिथं काम करायला. दुसऱ्या ठिकाणी भेटू म्हणा कुठेतरी. दुसऱ्या ठिकाणी भेटू कुठं तरी. अरे वेळा आहेस रे तू, पूर्ण वेळा आहेस. अरे इतकी कशाला गडबड करतो भेटायची? आधी आपण बोलू, एकामेकावर प्रेम करू, त्यानंतर भेटू ना. आणि आपण बोलतो हे कोणाला सांगितलं तर नाही ना तू? नाही, आपण जे बोलतो ते कोणालाच नाही सांगितलं. फक्त मलाच माहित आहे का मी त्यासोबत बोलतो. धोंडी काढू नाही, पाणी नाही येऊ राहिलं. सांगा राजे, कसं करसान? आता काय करायचं राहिलं आपण? निसर्गाच्या समोर आपण काय करू शकतो? पूर्ण वेडा आहेस रे तू, पूर्णच वेडा आहेस. हा, तू या प्रेमात पागल आहे ना पुरा. मी पुरा पागल करून टाकला ना त्या मले. मग कधी भेटायचं म्हटलं आपण? गडबड कशाला करतो? योग्य वेळ आली का भेटूच आपण. बरं ठीक आहे, ठेवते मी. बाबा आले आता घरी. अरे मोहन, बाबा आले म्हणते घरी, ठेवतो म्हणते फोन. आय लव्ह यू गुड नाईट. आय लव्ह यू टू गुड नाईट. अबे हा तर पुराच बॉटलीत उतरला रे. बोलून तर पाय किती दिमाकानं राहिला तो. मला वाटलं नव्हतं रे काय का सल्ल्या काका एवढा खतरनाक बोलन म्हणून. अरे सल्ल्या काका वाईन तो. सल्ल्या काका ऐकून थोडी राहिला आता. थांब ना, असा जीव देणं चांगला रंगात आला का मग पैशाचं डांबरीकरण चालू. 1000 दे 500 दे, 1000 दे 500 दे. वर्गणीचे पैसे तर असेच निघून जाते गणपतीचे. दोघाचे काढजो रे बा, 500 ते 500 माय, ह्या हिशोबानं काढजो. थांब ना तू, आता तर मजा येणार आहे. समोर थांब जरासा. गणपतीपर्यंत वर्गणी इकडूनच जमा होते आपली. जमलं रे सल्ल्या, घे त्याला काम जमलं राजा. आता कसं आहे मोहन, त्याच्यानं जमलं मेन म्हणजे. मला तर काही एवढं बोलणं सुचत नाही. आणि मी कधी कसं आहे असं बोललो नाही एवढं. आता तुले कसं त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यानं ते जमलं. अरे एक्सपिरियन्स म्हणजे राजा कशी गोष्ट करतो तू? अरे एक्सपिरियन्स नसता तर मी तुला सांगितलं असतं का असं बोल तसं बोल. अरे माझ्या जवानपणाच्या टायमात म्या 1 नाही 2 नाही 5-5 पोरी पटवल्या होत्या, 5-5. आणि तेव्हा म्हटलं एवढी ढेरी नव्हती माई, आणि एवढी हालतही नव्हती. अशी एकदम बॉडी होती म्हटलं. हे पुरे 6 पॅक दिसे, अंगाचे 1-1 पार्ट दिसे. हे आता एवढ्यात होय हे ढेरीगिरी निघाली, त्याच्यानं काम ऐकलं. जुना फोटो पाहता का तुम्हाला? थांब ना मोबाईल आता, थांब तुला दाखवतो. पाहून घे कशी बॉडी होती आपली वाली. पाय रे सल्ल्या, बॉडी पा आपली. हा खरंच तू आहे का रे मोहन? अरे मी नाही होय तर कोण होतं मग? पाय बरं. अरे जेव्हा मी 24-25 वर्षाचा होतो ना, तेव्हा होती माझी बॉडी. मग आता कशी काय एवढी ढेरी निघाली? एवढी ढेरी लागे? आता कामधंदेशीर लागलो ना, पोटा पाण्याचं नाही पा लागन काय? आता बॉडीज बनवल्या ना होईन काय? पोटा पाण्याचं कमाईचं पा लागते. आता जर बॉडीज बनवत बसलो असतो तर लग्न होत होतं काय मग? आता तुले हे पोरगी भेटली, तू कचऱ्याच्या गाडीवर आहे. 9,000 रुपये तुले महिना आहे, तरी तुला हे पोरगी भेटली, हे महत्वाचं आहे. हे नको सोडू.
मेन गोष्ट कशी झाली आहे का तिले तू आवडला आहे. नाही सोडत ना, आता त्या म्हटल्यावर कशी सोडन. शांत रे आता. हे दोन पोट्टे आले चबरे. हे चबर चबर करते जास्त. यायला माहित नाही पडलं पाहिजे का ते पोट्टी लटकवली म्हणून. दुसऱ्या गोष्टी कर, कोणत्या बी दुसऱ्या गोष्टी कर. काय रे, आहे ना मग तात्याच्या तशा. पण आलो आलो तर गोष्टी बदलवले ते ना चेते पाहून घे. अरे काय म्हणते मोहन दा, काय म्हणते सल्ल्या काका. काही तर नाही रे बा, तुम्ही दोघं सांगा आता काहीतरी नवल विशेष. डीजे तर काही तात्या आहे नाही म्हणते. डीजे एकदम कॅन्सल म्हणजे कॅन्सल. डीजे सांगायचं असं तर तुम्ही तुमची वर्गणी करा आणि मग करा म्हणते तुम्हाला काय करायचं आहे तर. पण आपण तर वर्गणी देऊनच राहिलो ना. आपण थोडी म्हटलं असं का वर्गणी आहे म्हणून आपल्यापाशी. तुम्हाला डीजे सांगायचं आहे, तुम्हीच पैसे जमा करा म्हणते. तुम्हीच सांगून द्या डीजे. मा मागं लागू नका म्हणते. असे सप्पा सप्पा म्हणून राहिले होते ते. मला अधिक चिखलदऱ्याचे पैसे भेटले नाही म्हणते. काहून त्या दिलेच नाही का चिखलदऱ्याचे पैसे. तुम्ही दिले काय. नाही आम्ही नाही दिले. नाही तुम्ही असे म्हणून राहिले मले का तुम्ही दिलेच नाही का चिखलदऱ्याचे पैसे, म्हणून म्हटलं बघा तुम्ही दिले काय. बरं पटापट वर्गणी जमा करायला लावा. डीजे सांगा लागन, नाहीतर डीजे भेटन नाही. मग कसं करसान. मग काय, मग जे आहे ते आहे, त्याच्यावरच काम भागवा लागन. चला जातो म्हणून ना घरी. 12 वाजू राहिले, झोपतो आता. हा बस मी आता पांट्याला बंद करतो आणि बस निघतो घराकडे. थांब 5 मिनिटं. मी बस पांट्याला बंद करतो आणि निघू घराकडे. चल मी सांगतो तसं तसंच बोलत जाय आणि जे म्हणतो ते करत जाय. चल घराकडे. एखादा फेरफटका मारूनच पाव. डुकरं गिकरं असले तर हाकलाले बरं होते. काही भ्याचं काम तर काही दिसून नाही राहिलं. अंदर जाऊन थोडा आराम करून घ्या आता. सगळे तयार. जी सरदार. दोघं जण इथं थांबा फक्त. बाकी सगळे जा आणि बैलबंडी घेऊन जा. चला जा लवकर. 7-12 गा. हेच व्हायचे. आणि इथंच ऐकलं होतं म्या का यायचा कैरीचा माल जाणार आहे म्हणून. आणि सगळ्याच्या सगळा कुठं ठेवला आहे मी लपून पाहिलाय. चला अंद्र. इथचा सोकारी लय हुशार आहे. सोकारी आहे इथं बरोबर. सगळे जण या. बाकीचे लवकर या इकडे. बाकीचे तिकडेच राहा, इकडे येऊ नका. पटापट पोते उचला आणि त्या बैलबंडीत जाऊ द्या. चला घ्या पटकन. चला घ्या पटापट घ्या. आता काय जंगली डुकरं येणं बंद झाले आणि घोडे येऊ राहिले का वावरातनी. घोड्याचा आवाज येऊ राहिला. काय होय रे बाबा रे, काही समजून नाही राहिलं. भाला घेऊन जा लागन सोबत. काय हाय काय नाही काही माहित नाही. जाऊ द्या पटापट. चला जाऊ द्या लवकर लवकर. वेळ कमी आहे आपल्यापाशी. तरी तर विचार पडला का घोडे कुठून आले. चोट्टे वय येतं. अरे बापरे. लाईट बंद कर लागन पहिले. आत्ता समजा तुम्हाला का कोणाशी पंगा पडला. थांबा तुम्ही आता. दिवसा भरले तुमचे. जाऊ द्या पटापट. चला जाऊ द्या. अरे बापरे. तुमची एवढी हिंमत. ते बी मी सोकारी असताना. वसंतरा लय मोठी गोष्ट केली. अरे बापरे. बंदूक आणल्या. मला भेव दाखवायला बंदूक आणल्या तुम्ही त्या जत्रेतल्या. घे पाय पाय रे जत्रेतली होय काय तर. अशा लय बंदुका पाहिल्या म्या. चांगल्या चांगल्या तुर्रम खाशी मायावाला पाला पडलाय. चोरी. आणि इथं थांबा तुम्ही आता. तुम्ही थांबा आता एक एक जण. चुपचाप राहा बिलकुल. एका जागी चुपचाप राहा. नाही तर सारखी गोळी टाकीन त्या भेजात. अरे काय भिवून राहिलो का मी तुम्हाला भेणाऱ्यातलो आहे का मी. गोळी मारा त्याच्या पायावर. बस बस. त्याच्या खोपडी पशीला बांधून ठेवून द्या. पटकन माल आणि आपले माणसं बैलबंडीत टाका लवकर. जास्त शानपणा करायची नाही बिलकुल नाही. नाही तर एका गोळीत डायरेक्ट या वावरातच दफन करून टाकीन तुले. समजला. चला लवकर. याले घेऊन चला आपल्यासोबत. नाही तर हा सगळ्याला सांगून देन काही तर डाकू आले होते म्हणून लुटाले माल. चला त्याला घेऊन चला. पूर्णच्या पूर्णच कैरी काऊन नाही देऊन दिली त्याले. पहिले म्हणे घेतो म्हणे आणि नंतर म्हणे नाही म्हणे बा. एवढीच घेतो म्हणे मी. अर्धी याच्यातली अर्धी तुम्ही का म्हणे. जाऊ दे ना. आपल्याला पैसे जास्त भेटते ना. हे बी त्यानं पूर्ण कैरी झाडावरची तोडल्यावर म्हटलं त्याच्यात आपला फायदा झाला. पैसे वाचले ना आपले कैरी तोडाचे. आपल्याला पैसे वाचले ते मेन आहे. आता अर्धी कैरी तो निवून राहिला. फक्त अर्धीच कैरी निवून राहिला. तर अर्ध्या कैरीचे आपल्याला पैसे किती मोठे भेटते मार्केटात. आणि एका टाली तर चालले जाते तिघाचा माल. हा फायदा झाला ना. कधी येते रे बाबा हे समजून नाही राहिलं यायचं तर. मला फोन लावला उठा म्हणून. हे कुठं गायब झाले. आले आले आले. चला हो सावकार. चला जाऊ द्या देवानंद भाऊ. अरे क्या भैया ऐसा रहता क्या.
कितनी देर से मैं तुम्हारा इंतजार कर रहा हूँ. अरे होते आता एकांडा उशीर. चला. अरे अंदर चाललं झाले पाहिजे होतं. सोकारी माणूस आहे आपलावाला. आणि तिथंच तुम्ही वजन काटा लावून मोजून माल टाकायला पाहिजे होता. आतापर्यंत तर गाडी भरला गेली असती तुमची वाली. सोकारी को मैंने कितने आवाज दिए, एक आवाज नहीं दिया उसने. कैसे घुसो फिर मैं अंदर. झोपले का वसंतरा का कुठं गेले. एक आवाज नाही दिला म्हणते. पहिले तर आवाज ऐकू आल्याबरोबर बाहेर येते हे. चला बरं अंदर. कैरीचे पोते कुठे गेले इच्छा. वसंतराव, ओ वसंतराव, वसंतराव. अरे कैरी किधर गई याकी. अरे हमको क्या मालूम किधर गई क्या गई तो. अरे आम्ही तर तुमच्या समोर आलो ना, आम्हाला कसं काय माहित राहील. पाटील, देवानंद भाऊ इकडे या. अरे ये तो खून आहे. खून 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 खून. पाटील कसं हो, वसंतरावचा खून झाला काय. माल बी तर दिसून नाही राहिला. चोरायनं चोरी करून वसंतरावला मारलं तर नाही. वसंतराव, ओ वसंतराव. चला लवकर पोलीस ठाण्यात चला. सरदार, यानं आपल्या माणसाले जिथं मुळव्यात होता त्या ठिकाणी भाला खुपसून त्या दोघाले बी जखमी करून ठेवलाय. याले आम्ही पकडून आणलं. याच्या पायावर बंदुकीची गोळी मारली. चांगलं केलं येले इथं आणलं. आता दाखवतो येले डाकू मंगल सिंगचा फटका. डाकू डाकू मंगल सिंग. डाकू मंगल सिंग म्हणते मले. डाकू मंगल सिंग म्हणते मले. आमच्या माणसाला जखमी केलं, त्या 2 माणसाला जखमी केलं. आता जोपर्यंत मी नाही म्हणत तोपर्यंत तू इथून कुठंच नाही जाऊ शकत. सांग काय कलाकारी आहे ह्याच्यात. सांग नाही तर इथंच गोळी मारतो तुले. सांग लवकर. कलाकारी कोणतीच नाही आहे. कलाकारी कोणतीच नाही आहे. फक्त मी सोकारी करतो बस. मग आमच्या काही कामाचा नाही तो. तसं आहे, त्या आमच्या 2 माणसाला जखमी केलं. आता तुला मारूनच आम्हाला समाधानी भेटल. मारू नका मला, मारू नका. मा अंगात एक कलाकारी आहे. मी भाजी चांगली बनवतो मटणाची. मी स्वयंपाक पुराच चांगला बनवतो. आचारी भेटला आपल्याला स्वयंपाक करायला. चला याला ठेवून द्या. याच्या पायाचा इलाज करा आणि याला हमेशासाठी आपल्यापाशी ठेवून द्या. पोलीस ठाणा बंद करून सगळेचे सगळे पोलीसवाले गेले कुठं. तात्या, शिंदे साहेबाला फोन करा. कुठं आहे तर विचारा लवकर. हॅलो शिंदे साहेब, कुठं आहे तुम्ही. लोणावळा आलो घुमाले तात्या. सगळेचे सगळे पोलीसवाले पोलीस स्टेशनला टाला आहे. अरे हा टाला आहे म्हणूनच तुम्हाला फोन केला. अरे तुम्ही सगळेचे सगळे पोलीसवाले लोणावळा घुमाले गेले आणि इकडे काय होऊ राहिलं काय नाही माहित आहे तुम्हाला काही. अरे काय होऊ राहिलं काय नाही ते आल्यावर पाहू. आता तुम्ही गेले तिकडे चिखलदरा घुमाले तेव्हा आम्ही काही म्हटलं काय. आता आम्ही लोणावळा आलो घुमाले इकडे. आता येईन आम्ही 2-3 दिवसानं. अरे इकडे चोरायनं वसंतरावले मारलं. चांगलं रक्ताबांबळ होईपर्यंत मारलं. वसंतराव दिसून नाही राहिले कुठं गेले तर. आणि आमचे कैरीचे पोते कुठं गेले तर काही दिसून नाही राहिले. आता आम्हाला आले तर उशीर आहे काय. आता आम्ही तर काही येत नाही 2-3 दिवस. इकून घुमून फिरूनच येतो आता लोणावळाहून. तुम्ही एक काम करा. तुम्हीच म्हटलं त्याचं काय व्हायचं. चोरायला पकडा झोडपा आणि बांधून ठेवा. मग आम्ही आल्यावर करतो त्याचं काय करायचं आहे तर. अरे असे कसे म्हणू राहिले तुम्ही. त्याच्यापाशी जर चाकू तलवार असल्या तर काय करावं आम्ही. तुम्हाला काय करायचं आहे तर. आम्ही तर आता काही सध्या येत नाही. आणि आता काही फोन करू नका तुम्ही. आता कसं करा. ते तर लोणावळा गेले म्हणते घुमाले. आता तात्या आपल्यालाच काही ना काही करला का. वसंतराव गेले तर गेले कुठं. सायकल त्याचीवाली तिथंच आहे. आपला माल गायब आहे आणि वसंतराव गायब आहे. आता पायता कुठं त्याले. कुठं गेले असन ते. कुठं नेलं असन. आणि कोण होय ते चोर आणि कोण होय त्याले मारणार. एन्जॉय करायचं. टेन्शन नाही घ्यायचं. 2-3 दिवस मस्त इकडेच आता आपलं. खाओ पिओ ऐश करो. कोणाचा फोन आला होता. तात्याले त्याले तेवढंच काम आहे. वसंतराव नाही दिसू राहिले म्हणे. आमचा माल चोरी गेला म्हणे. बस 5 बसा म्हटलं काय आता 2-3 दिवस काही फोन करायचा नाही. आणि तुमच्या सगळ्याला सांगतो कोणाचाच फोन उचलायचा नाही. मजा करा पहिले इथं. ते तर आले मस्त चिखलदरा घुमून. पण सर आपण ड्युटीवर आहे ना. जाऊ द्या तिकडे ड्युटी पहिले इकडे मजा करा. ड्युटीचं काय आहे. ड्युटीचं चालूच राहणार आहे. आलं माझ्या लक्षात पाटील. हे पुरं कोणाचं काम आहे म्हणून. हे 2ऱ्या-3ऱ्या कोणाचंच काम नाही होय. हे सोन्या आणि चेत्याचं काम आहे. कारण त्या दिवशी रात्री वसंतरावनं त्याला पकडलं होतं. कैऱ्या चोरायला आलते तेव्हा म्या त्याला झोडपलं. त्यानं त्याचा बदला काढला. पुराच्या पुरं माल चोरी केला त्यानं कैरीचा. आणि वसंतरावले त्यानं काही ना काही हानी पोहोचवली. आता गेले मग हातातून हे 2 जण. चला तुम्ही फक्त आता असं झोडपात यायले का त्यानं डबल विचारच केला पाहिजे. बसले ना सगळे.
कर ना लवकर फोन. मग मग मजा चालली जाते ना. लवकर फोन कर. आता 5-10 मिनिटं बोलतो, मग जाऊ आपण तिकडे दूध आणाले. तर मग फोन पेनं पैसे मागून घेऊ, जास्त मारायला लावू, आणि त्याच्यापासून दूधवाल्यापासून मग आपण पैसे घेऊन घेऊ नगर. कायले ह्याच नंबरवर मारायला लावणं? नाही, फोन पेच्या नंबरवर नाही. तो तर नंबर सेव्ह असन सल्ल्या काकापाशी मला. मग तर आपण फिटून जाऊ, सापडून जाऊ. आपण दुकानात जाऊ, तिथचं स्कॅनर त्याला पाठवू व्हॉट्सअपनं, आणि तिथून ते पैसे त्याला मारायला लावू, आणि तिथून पैसे आपण घेऊ. अरे हावरेले का जमते रे. पकडा देवानंद भाऊन पाटील, पकडा दोघायले. तात्या, अरे आम्ही काय केलं? आता आम्ही काय केलं? आम्हाला बघून पकडलं तुम्ही असं? आम्ही काय केलं? हा, पुराच्या पुरा कैरीचा माल 3 जणांचा गायब करून टाकला. आणि वसंतरावले सांगा काय केलं तुम्ही? लवकर सांगा, तिथं रक्त पडलेलं होतं. आम्ही अरे आम्ही काहीच नाही केलं. आम्ही तर इथंच आहो. तुम्ही तसे काही सांगसान नाही. थांबा तुम्ही आता. निंबाची काळी कुकडे गेली. आम्ही काहीच नाही केलं ना देवानंद काका, आम्ही काहीच नाही केलं ना. अरे आम्ही तर रातभर घरी होतो. आम्हाला घरी विचारून घ्या आमच्यावाले. अरे आम्हाला बिनफुकट कायले मारू राहिले? अरे आम्ही कोणालाच काही नाही केलं ना. तसंच पकडून ठेवा त्याले. अरे बापरे, तात्या लागू राहिल ना. तात्या, पण आम्ही काहीच तर नाही केलं. काही नाही केलं तुम्ही काही नाही केलं. एवढं मोठं कांड करून टाकलं तुम्ही. एवढे मोठे 3 जणाच्या कैऱ्या इकून टाकले. वसंतरावले काय केलं सांगा माणुसकीनं तुम्ही? वसंतराव वावरात दिसून नाही राहिले, तिथं रक्त पडलेलं होतं. सांगा काय केलं तुम्ही? आम्ही अरे आम्ही काहीच नाही केलं ना. काहीच नाही केलं तात्या. बिनफुकट काही मारू नका तुम्ही. हे तुम्हाला लय मागात पडन, सस्त्यात पडन. मला सांगू राहिले का तुम्ही? सांगा लवकर, सांगा वसंतरावले काय केलं तुम्ही, आणि तो माल कुठं आहे ते सांगा. अरे काय सांगू तुम्हाला, आम्ही काही केलंच नाही त्या मालाले. तर खोटं बोलू राहिले आधी. अरे बापरे, हाताले डसले आणि पयाले. कुठपर्यंत पाहिजे ते पाहतोच त्याले.